एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवाय विनोद तावडे सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। क्षितिज ठाकूर यांच्या हातात एक डायरी असल्याचं आपण पाहतोय, ज्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांचा लेखाजोखा असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी काही वेळापूर्वी केलेला होता आणि आता हीच डायरी विनोद तावडे यांना दाखवून क्षितिज ठाकूर जाब विचारत असताना आपल्याला दिसतायत। बहुजन विकास आघाडी आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा या हॉटेलमध्ये झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच क्षितिज ठाकूर हे लगेचच विनोद तावडे यांना जाब विचारण्यासाठी हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। विरारमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असल्याचं आपण बघतोय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सुद्धा प्रयत्न सध्या केले जात आहेत। तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांची नोंद आहे असा आरोप बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते करतायत। 2 तासांपासून बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातलेला आहे। तर 15 कोटी रुपये या 15 कोटी रुपयांची नोंद असल्याचं कळतंय आणि विनोद तावडे बॅगमध्ये 15 कोटी रुपये घेऊन आले असा सुद्धा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। क्षितिज ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तीच डायरी विनोद तावडे यांना दाखवत जाब या संपूर्ण प्रकरणाचा विचारलाय। मात्र विनोद तावडेंनी क्षितिज ठाकूर यांना शांत करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचं आपण या व्हिडिओमध्ये या दृश्यांमध्ये पाहतोय। साम टीव्हीवर ही या क्षणाची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण बघतोय। तावडेंच्या डायरीमध्ये तब्बल 15 कोटी रुपयांची नोंद आहे। आता ही नोंद नेमकी कशासाठी आणि खरंच विनोद तावडे या ठिकाणी 15 कोटी रुपये घेऊन आले होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। कारण